बेलदगव्हाण येथील भाक्षी नाला भागात मोरीच्या अपूर्ण कामाबाबत आंदोलनाचा इशारा देऊनही प्रशासनानं दखल न घेतल्याने सरपंच मोहनीश डोंधे यांनी मंगळवारी सकाळी ग्रामस्थांसह अपूर्ण कामाच्या ठिकाणी ठिय्या देत उपोषण सुरू केलं। या आंदोलनामुळे जाग आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलकांच्या हाती थेट अपूर्ण कामाची 1.25 कोटीची वर्क ऑर्डरच सोपवली। त्यानंतर उपोषणाची सांगता झाली। मौजे बेलदगव्हाण येथील भाक्षी नाला येथे आमदार सरोज आहिरे यांच्या विशेष निधीतून 2 वर्षापूर्वी पुलाचं काम करण्यात आलं होतं। मात्र या पुलाच्या पोहोच मार्गाचे काम निधीअभावी अद्याप होऊ न शकल्याने स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांना वळण रस्त्यावरील चिखल तुडवत भाक्षी नाला पार करताना जीवघेणी कसरत करावी लागत आहे। या पुलाच्या पोहोच मार्गाच्या आणि संरक्षण भिंतीच्या अपूर्ण कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागानं दुर्लक्ष केल्याचा फटका स्थानिक ग्रामस्थांना सहन करावा लागत होता। पोहोच मार्गाचे आणि संरक्षक भिंतीचे काम व्हावे अशी मागणी सरपंच डोंधे यांनी केली। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार मागणी करण्यात आली होती, मात्र त्यांच्या मागणीला सार्वजनिक बांधकाम विभागाने केराची टोपली दाखवली होती। शेवटी त्यांनी प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम देत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। उपसरपंच सिंधुभाई पवार, ग्रामपंचायत सदस्य आकाश पागेरे, ताराचंद पाळदे, अतुल पाळदे यांच्यासह अशोक कुटे, रवींद्र कुटे, रंगनाथ कुटे, मंदा उकाड, रंजना पाळदे आदी आंदोलनात सहभागी झाले होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक।